मंडे 18 एप्रिल रोजी सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहत्या घरी झाडून स्वतःला संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेमुळे त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश मुसळमानी हिला अटक करण्यात आली आणि तिला रविवारपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. डॉक्टर वळसंकर यांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा मानेवर गुन्हा दाखल झाला होता. मनीषा ही रुग्णालयात गाजू पाहत असलेलं कथित वर्चस्व यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर आणि त्यांच्यात वाद होते अशी प्राथमिक थिअरी ऐकिवात आहे. पण स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांनीच डॉक्टर शिरीष वळसंकर यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्यानं ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते अशी माहिती आता पुढे येते. वळसंकरांची सून डॉक्टरांवर नजर ठेवून होती किंवा घरातले सदस्य आणि मनीषा यांना डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या कामगारांचे वाढवलेले पगार त्यांना आवडले नव्हते अशी माहिती आता समोर आलेली आहे. परिणामी सततच्या गृहकलहामुळे डॉक्टर अतिशय त्रस्त झाले होते. याचे अनेक प्रसंग त्यांचे निकटवर्तीय खाजगीमध्ये सांगत आहेत. याच अनुषंगाने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना डावलण्यासाठी मनीषा माने यांचा वापर प्यादे म्हणून केला जातोय का असा प्रश्न डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे निर्माण झाला. शिवाय ह्या केसमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते आणि ती अपडेट म्हणजे जर डॉक्टरांनी बाथरूम मध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली तर मग पिस्टल त्यांच्या बेडरूम मध्ये कसं सापडलं? हे नेमकं काय गौड बंगाल आहे? अजून कोणत्या संशयास्पद वस्तू पोलिसांना घटनास्थळी सापडल्या आहेत? चिठ्ठी मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कशी सापडली? सर्व अपडेट्स जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी. म्हणजे डॉक्टरांनी स्वतःला संपवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्यात डॉक्टरांनी स्वतःला संपवलेल्या बाथरूम मध्ये एक जिवंत काडतूस, फायर झालेल्या गोळीची पुंगळी, टॉवेल, नॅपकिन, एका बुलेटमधील शिसे, बुलेटवरील तांब्याचे आवरण अशा वस्तू सापडल्या. पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती पिस्टल मात्र त्यांच्या बेडरूम मधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. पण इथं प्रश्न असा आहे, जर डॉक्टरांनी बाथरूम मध्ये गोळी झाडली तर पिस्टल बेडरूम मध्ये कसं? अटकेतील मनीषा यांचा माफीनामा हा बेडरूम मधील पिस्टल जवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र त्यांच्याच खिशात सापडल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूम मधून पिस्टल सोबत एक पेनड्राईव्ह आणि 2 मोबाईल देखील मिळाले आहेत. पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा सखोल तपास केलेला नाहीये. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याचं सांगण्यात आलेलं आहे. शिवाय पोलिसांना या घटनेत आर्थिक गैरव्यवहाराची देखील शक्यता वाटत होती. प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर, अकाउंटंट आणि कॅशियरसह रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडे तपास केला आहे. रुग्णालयाने काही वस्तू खरेदी केल्यावर मनीषा या 1 ते 30,000 रुपयांची बिलं सादर करून पैसे घेत होत्या. ही बाब डॉक्टर शिरीष यांना समजल्यावर त्यांनी आपल्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर मनीषा चिडून होती. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी देखील उद्धट त्या वागत होत्या. त्यानंतर मनीषा यांनी डॉक्टर शिरीष व रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केले होते. त्या अनुषंगानं पोलिसांनी डॉक्टर शिरीष व अटकेतील मनीषा यांच्या कार्यालयाची झडती घेतली. तिथून काही कागदपत्र जप्त केली. त्या अनुषंगानं पोलीस आता डॉक्टर शिरीष यांच्या स्वतःच्या संपवणेमागे आर्थिक गैरव्यवहाराचं तर कारण नव्हतं ना याचा तपास करत आहेत. शिवाय ज्या दिवशी डॉक्टरांनी स्वतःला संपवलं तेव्हा मनीषा यांनी आय एम सॉरी, what I am written in the letter is due to emotional disturbance, please forgive me, I am again sorry sir असं लिहून खाली इंग्रजीत स्वाक्षरी केली होती. हा माफीनामा डॉक्टर शिरीष यांच्या खिशात नव्हे तर त्यांच्या बेडरूम मध्ये ठेवलेला होता असं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. याशिवाय जो मेल मनीषाने डॉक्टरांना पाठवला होता त्यात सुद्धा अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार मनीषा मेलमध्ये म्हणते की 2008 साली हॉस्पिटलमध्ये मी रुजू झाले. 6 महिने पगारही नव्हता. त्यानंतर प्रति महिना 3,000 रुपये पगारावर नियुक्ती झाली. बिलिंग, हॉस्पिटल सामानांची यादी बनवणं, रिसेप्शनिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, जनरल सुपरवायझर, नर्सिंग सुपरवायझर, ओपीडी असिस्टंट, स्टोअर कीपर, आयपीडी कलेक्शन आणि व्यवस्थापन या पदांपर्यंत काम करताना आवाक्याबाहेरचीही कामं केल्याचा या ईमेलमध्ये उल्लेख आहे. 8 तासांच्या पगारामध्ये 24 तास काम केलं. कामाच्या तुलनेत पगारावर शंका नव्हती. पगारावर मागितली की मुलं मोठी झाल्यावर मदत करतो असं डॉक्टरांनी आश्वासन दिलं होतं. हॉस्पिटलच्या बांधकामाच्या वेळी कमरेला पाणी साचायचं, लाईट नसायची, जनरेटर जवळ कोणी जाऊ शकत नव्हतं, साचलेलं पाणी बाहेर टाकलं. आपल्यावर विश्वास असलेले लोक कुठे होते? अतिक्रमण काढायच्या वेळी लोकांशी भांडले. रात्री अपरात्री फोन आल्यास त्वरित हजर राहायची. कोविडच्या काळात 20-22 तास काम केलं. बाकी सर्वांना डबल पगार दिला.
मला फॅमिली मेंबरला द्यायची काय गरज आहे असं म्हटलं गेलं, मग आता सदस्य कामगार झाला काय, असाही सवाल या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. संस्थेत योगदान नसलेल्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप करतायत, कौटुंबिक वादात मला ओढतायत, पोरांचं उच्च शिक्षण सुरू आहे, आता कुठे स्थिरावत असताना मला मानसिक छळ सहन होत नाही, माझे अधिकार मला न सांगता काढून घेतले, त्याचे मला कारण हवे आहे, असंही या ईमेलमध्ये म्हटलेलं आहे. सुरुवातीपासून या प्रकरणात केवळ या मनीषाचाच हात असल्याची चर्चा होती, मात्र मनीषाच्या वकिलांनी वळसंकर कुटुंबियांवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तर त्यांच्या आरोपांवरून वळसंकर यांच्या स्वतःला संपवण्यामागे नैराश्य आणि गृहकलह कारण असल्याचं म्हटलं जात आहे. वळसंकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच त्यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती आता पुढे येत आहे. गृहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते, नैराश्यात गेले होते. कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या मध्ये सारं काही आलबेल नसल्यानं त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला, असं निकटवर्तीय खाजगीत सांगत आहेत. शिवाय ज्या दिवशी त्यांनी स्वतःला संपवलं त्या दिवशीही ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत घरात बोलत बसलेले होते. मात्र अचानक ते बाथरूममध्ये गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्या दिवशी घरात नेमकं काय घडलं होतं, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. वळसंकर यांच्या गृहकलहातील अनेक गोपनीय गोष्टी मनीषांना माहीत होत्या. त्या संदर्भात मनीषा यांच्या मोबाईलमध्ये काही मेसेजेस, ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावा मनीषा यांनी स्वतःच्या वकिलांकडे केला आहे. पण पोलिसांनी मोबाईल जप्त केल्यामुळे हे पुरावे अजून हाती लागलेले नाहीत, असं या महिलेच्या वकिलांनी सांगितलं. तर दुसरीकडे गृहकलह लपवण्यासाठी मनीषाला या प्रकरणात गोवलं जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे वळसंकर यांच्या मृत्यूमागे मनीषा आहे की कुटुंबीय आहेत, याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? कोण असेल या घटनेमागे? नेमकं कोण कारणीभूत असेल वळसंकरांच्या स्वतःच्या संपवण्यामागे? कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.